आपण आयुष्यभर पैशांसाठी राबतो, पण कधी असा विचार केलाय की पैसा आपल्यासाठी कधी काम करणार? बघा ना, नोकरी, व्यवसाय, दिवस-रात्र मेहनत आणि महिन्याच्या शेवटी हातात काय येतं? फक्त बिलं. याच चक्रातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे आणि म्हणूनच आजच्या या भागात आपण हेच समजून घेणार आहोत की एक उत्तम गुंतवणूक पोर्टफोलिओ नेमका कसा बनवायचा, जेणेकरून आपण नाही तर आपला पैसा आपल्यासाठी काम करेल. हा प्रश्न खूप जणांना कधी ना कधी पडतोच, बरोबर ना? की इतकी सगळी मेहनत करून जे कमावलंय ते फक्त बिलं भरण्यातच निघून जातंय. मग घर घेण्याचं, मुलांच्या शिक्षणाचं किंवा निवृत्तीनंतरच्या आरामाच्या आयुष्याचं काय? ही सगळी स्वप्न मनातच राहणार का? या चक्रातून बाहेर पडायला काहीतरी मार्ग हवा. आणि यातली खरी समस्या आहे महागाई. म्हणजे बघा, आज जी वस्तू 100 रुपयांना मिळते तीच वस्तू काही वर्षांनी खूप जास्त महाग झालेली असते. याचाच अर्थ आपण बँकेत किंवा घरात जे पैसे साठवून ठेवले आहेत त्यांची खरेदी करण्याची ताकद दिवसेंदिवस कमी होत जाते. बचत करणं खूप चांगलं आहे, पण आजच्या जगात फक्त बचत करून भागणार नाही. तर मग या धावपळीतून बाहेर कसं पडायचं? एकच मार्ग आहे, पैशाला कामाला लावणं. आणि हे फक्त गुंतवणुकीतूनच शक्य आहे. गुंतवणूक करणं म्हणजे या पैशाच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी उचललेलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. मग ते स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असेल, मुलांच्या भविष्यासाठी चांगली सोय करायची असेल किंवा निवृत्तीनंतर आरामात जगायचं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतोच. आणि योग्य गुंतवणूकच या सगळ्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणू शकते. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. गुंतवणुकीचे तसे अनेक पर्याय आहेत, पण जे नवीन सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा आणि चांगला पर्याय कोणता असेल तर तो आहे म्युच्युअल फंड. हाच आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा भक्कम पाया ठरू शकतो. कोणताही फंड निवडण्याच्या आधी ना, या 4 पायऱ्या नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे ही गुंतवणूक कशासाठी करायची आहे? घर, गाडी की निवृत्ती? आपलं ध्येय एकदम स्पष्ट हवं. दुसरं, जोखीम घ्यायची किती तयारी आहे? बाजारातल्या चढउतारांमुळे खूप चिंता वाटते का? आणि मग येतं तिसरं, मालमत्ता वाटप. आणि चौथं, गुंतवणुकीत विविधता आणणं. यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे विविधता किंवा डायव्हर्सिफिकेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवायची नाहीत. म्हणजे काय? तर आपला पैसा फक्त शेअर बाजारात किंवा फक्त सोन्यात नाही गुंतवायचा. तो इक्विटी, डेट, सोनं अशा वेगवेगळ्या ठिकाणी थोडा थोडा वाटून गुंतवायचा. याने होतं काय की जोखीम कमी होते. हे बघा, गुंतवणूक म्हणजे एका पायाच्या खुर्चीसारखी नसावी जी कधीही डगमगेल. तिला चारही बाजूनी आधार हवा. समजा इक्विटी पैशाला वाढायला मदत करते, डेट सुरक्षा देतं आणि सोनं वाईट काळात आपलं संरक्षण करतं. असा चौफेर आधार असलेला पोर्टफोलिओच लांबच्या काळात टिकतो. बरं, आता प्रश्न येतो की गुंतवणूक करायची कशी? त्यासाठी SIP हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. म्हणजे काय? तर दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपण गुंतवत राहायची. यामुळे बाजार कधी वर आहे कधी खाली आहे याची चिंता करावी लागत नाही आणि एक प्रकारची शिस्त लागते, ज्यामुळे हळूहळू मोठी संपत्ती तयार होते. ठीक आहे, समजा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचं ठरवलं की लगेच पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ॲक्टिव्ह फंड निवडायचा की पॅसिव्ह फंड? चला, या दोन्हीमधला नेमका फरक काय आहे ते समजून घेऊया. ॲक्टिव्ह फंडमध्ये एक फंड मॅनेजर असतो जो बाजारापेक्षा जास्त परतावा मिळवण्यासाठी सतत शेअर्सची खरेदी विक्री करत असतो. म्हणूनच त्याचा खर्च थोडा जास्त असतो. या उलट पॅसिव्ह फंड, ज्याला आपण इंडेक्स फंड असंही म्हणतो, तो फक्त निफ्टी किंवा सेन्सेक्स सारख्या बाजाराची नक्कल करतो. त्यामुळे त्याचा खर्च खूपच कमी असतो आणि परतावा साधारणपणे बाजारा एवढाच मिळतो. जे लोक पहिल्यांदाच गुंतवणूक करत आहेत त्यांच्यासाठी पॅसिव्ह फंड हा एक खरंच खूप चांगला आणि सोपा पर्याय ठरू शकतो. म्युच्युअल फंड हा सामान्य माणसासाठी एक उत्तम पर्याय आहेच, पण एकदा गुंतवणुकीचा चांगला अनुभव आला आणि भांडवलही वाढलं की काही जण पुढच्या टप्प्याचा विचार करू लागतात. अशा लोकांसाठी एक विशेष सेवा उपलब्ध आहे जिला म्हणतात पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस, म्हणजेच PMS. तर ही PMS म्हणजे एक व्यावसायिक सेवा आहे. यामध्ये तज्ज्ञ फंड मॅनेजर थेट गुंतवणूकदाराच्या नावावरच शेअर्सची खरेदी विक्री करून त्यांचा संपूर्ण पोर्टफोलिओ सांभाळतात. ही सेवा खास करून ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे अशा लोकांसाठी, म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्ससाठी तयार केलेली आहे. पण मग प्रश्न येतो की ह्या सेवेसाठी कमीत कमी किती गुंतवणूक लागते? तर आकडा आहे 50 लाख रुपये.
हो, बरोबर ऐकलं. 50 लाख. आता यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की ही सेवा आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी नाहीये, तर ती खास मोठ्या गुंतवणूकदारांसाठीच बनवलेली आहे. दोन्हीतला मुख्य फरक हा गुंतवणुकीची रक्कम आणि कस्टमायझेशनचा आहे. बघा, म्युच्युअल फंड अगदी 500 रुपयांपासून सुरू करता येतो आणि तो सगळ्यांसाठी आहे. तर PMSसाठी कमीत कमी 50 लाख लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे PMSमध्ये गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार खास त्यांच्यासाठी पोर्टफोलिओ बनवला जातो, जे म्युच्युअल फंडमध्ये शक्य होत नाही. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी काही नियम लक्षात ठेवणं आणि काही चुका टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. या काही सामान्य चुका आहेत ज्या नक्की टाळल्या पाहिजेत. कोणीतरी सांगितलं म्हणून कुठेही गुंतवणूक करू नका. आधी स्वतः थोडा अभ्यास करा. बाजार थोडा जरी पडला तरी घाबरून आपले पैसे काढू नका, कारण त्यात आपलंच नुकसान होतं. आणि हो, वर्षातून एकदा तरी आपल्या पोर्टफोलिओकडे लक्ष द्या, त्याचा आढावा घ्या. आणि हे आहेत यशस्वी गुंतवणुकीचे सोपे नियम. नेहमी लांबच्या काळाचा विचार करा. बाजारात जेव्हा घसरण होते तेव्हा घाबरण्याऐवजी ती गुंतवणुकीची एक संधी आहे असं समजा. आणि आपल्या ध्येयानुसार पोर्टफोलिओमध्ये बदल करण्यासाठी त्याचा वेळोवेळी आढावा घेत राहा. तर आजच्या या सगळ्या चर्चेचं सार एकच आहे: पैशाला नुसतं बसवून ठेवू नका, त्याला कामाला लावा. कारण आज घेतलेला एक योग्य निर्णय आपलं भविष्य बदलू शकतो आणि आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यामुळे लवकरच गुंतवणूक सुरू करा आणि पैशाला मेहनत करू द्या.